हॅलो गाईज. तर भरपूर दिवसानंतर आपण आता परत एकदा ब्लॉगिंगला सुरुवात केली आहे आणि सुरुवातीला मुहूर्त निवडला आहे मकर संक्रांतीचा आणि ओवीचा. आज आपण करतो आहे बोरनान. म्हटलं आजच्या दिवशी परत एकदा धूमधडाका उडवून देऊया आणि सगळी तयारी झाली आहे बघा. आता ओवाळतील आणि तिला बोरनान घालूया. तर चला, गणपती बाप्पा परत एकदा मोरया, मंगलमूर्ती मोरया, ती मोरया. झालं का? चॉकलेट गोळा कर. अरे सगळ्यांनी चॉकलेट गोळा करा. आत्ता बोरनान झालेला आहे कंप्लीट आणि बघा मस्त सजावट केलेली होती. लाया, कुरमुरे वगैरे, चॉकलेट, तिळगुळ, तिळाचे लाडू, हलव्याचे दागिने आणलेले होते आणि सगळ्या फॅमिलीसोबत मस्त बोरनान सेलिब्रेट केलं आहे. पहिल्या वर्षी केलं होतं, पवारवाडीला गावी होतं तेव्हा आणि आत्ता. तो गाईज चला चेंज वगैरे करून आता जेवायला बसलो आहे. जेवणामध्ये केलं आहे मम्मीने पुलाव आणि जेवता जेवता बघतोय बिग बॉस मराठी सीझन 6. तर आज भाऊचा धक्का आहे आणि आपण एन्जॉय करूया जेवता जेवता. आणि बरेच दिवस काही लाईफ अपडेट नव्हतं तुम्हाला मिळालेला. आता उद्या आपण डायरेक्ट भेटूया ऑफिसला जाताना आणि ऑफिस कसं आहे, काय आहे, नवीन ऑफिस कुठे आहे वगैरे सगळं शेअर करूया. तर कंटिन्यू राहा. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द ब्लॉग. आणि सकाळी लेट झाला आहे आज. 9:45ला उठलो आणि नॉर्मली रोज 9ला निघतो मी, म्हणजे 7:45-8ला उठतो. आज 8:45ला उठलो आणि लेट झाला आहे. फक्त आंघोळ केली आणि हे बघ त्यात चहा पिऊन निघतो आहे पोळीला शाळेत सोडून. घणसोली स्टेशनला पोहोचलो आहे, म्हणजे आपण कल्याण फाट्यावरून घणसोली स्टेशनपर्यंत येतो बाईकने आणि त्यानंतर घणसोली टू ठाणे आणि ठाणे टू परेल असा आपला प्रवास आहे रोजचा ऑफिसपर्यंतचा. तर सेंट्रल लाईननेच जातो मी. मस्तपैकी ठाण्यावरून बसायला जागा पण मिळते कारण ठाण्यावरून ट्रेन स्टार्ट होते. तर चला ऑफिसला पोहोचूया. आता लागेल मला जवळपास 1.5 तास ऑफिसला पोचायला आणि पोचल्यानंतर बघूया आपलं ऑफिस कसं आहे काय. तर कंटिन्यू राहा. खूपच गर्दी होती, जसं की तुम्ही बघितलं ट्रेनमध्ये स्टेशनवर वगैरे. सकाळची वेळ नॉर्मली गर्दी असतेच. आणि आता ठाणे स्टेशनला पोहोचलो आहे आणि परेल स्टेशनला जाण्यासाठी CST ट्रेन पकडायची आहे. आली आहे ट्रेन. चला भेटूया करी रोडला. तर गाईज थोडा नॉईज येत असेल कारण मी रस्त्यावरून चालतो आहे आणि हा दिसत असेल तुम्हाला करी रोडचा, म्हणजे लोअर परेलचा बेसिकली पेनिन्सुला टॉवर्स. तर हा आहे अगदी माझ्या समोर. ही बिल्डिंग दिसते ती आहे उर्मी इस्टेट. तर तिथे माझं ऑफिस आहे. हे बघा पेनिन्सुलाचं गेट आणि हे आहे उर्मी इस्टेट. इथे 31st फ्लोअरला जिओ स्टारचं ऑफिस आहे. हे बघा हे जिओ स्टार इंडियाचं ऑफिस. गुड मॉर्निंग. हां हे बघा स्टारचं ऑफिस होतं हे आधी. दिस इज हाऊ द रिसेप्शन अँड एंट्रन्स इज लुकिंग. हे बघा सो इथं ऑफिस दाखवतो. दिसलं बघा. हे सगळे स्टार आणि वाय कॉमेटींचे चॅनल्स.
गाईज, तर आलो मी आता डेली स्टेटस कॉल झाला आल्या रोज 11:15 वाजता असतो आणि म्हटलं चला ब्रेकफास्ट करूया. तर कॅफेटेरियामध्ये चाललो आहे. तर म्हटलं त्याआधी तुम्हाला व्ह्यू दाखवूया की 31st फ्लोअरवरून कसा व्ह्यू दिसतो आहे. तर समोरच बघा लोधा वन प्लेस, ज्या टॉलेस्ट बिल्डिंग्स इन मुंबई तुम्हाला दिसतं आहे. अराऊंड 100च्या वरती आहे बहुतेक, आता मला एक्झॅक्टली माहिती नाही. आणि मग अशी दाखवल्याप्रमाणे पेनिन्सुला लँड समोरच आमच्या. आणि ही आहे सेंट्रल रेल्वे लाईन, ते बघा इथून मधून जाते आत्ता. आणि माझं ते जुनं ऑफिस होतं बघा, हे जुनं म्हणजे याच्या आधी मी तिथे बसायचो आम्ही सर्व, वन युनिटी सेंटर. तर आता 1 महिना झाला मी इथे शिफ्ट चाललो आहे आणि मस्त आहे, कूल आहे ऑफिस पण. आणि तुम्हाला माहितीच आहे ना, जिओने ॲक्वायर केलेलं आहे, म्हणजे मर्ज झालं आहे आता स्टार इंडिया, जे कलर्स मराठी, कलर्स स्टारचे जे सगळे चॅनल्स आहेत किंवा एंटरटेनमेंट बेसिकली ब्रॉडकास्टिंग वगैरे, लाईव्ह मॅचेस वगैरे सगळं जिओने ॲक्वायर केलं आहे. सो जिओ हॉटस्टार आता मर्ज ऑन जिओ स्टार झालं आहे. तर तिथे आहे मी ऑफिससाठी. आणि काय नाही, भेटूया आता. तुम्हाला दुपारी थोडा ओव्हरव्ह्यू देईलच की कसं आहे, बाकी अदर प्रिमायसेस कसा आहे तुम्हाला दिसेल. तर कीप ऑन कंटिन्यू वॉचिंग. सो गाईज, आलो आहे आता लंचला आणि कॅफेटेरियामध्ये थोडं लवकरच आलो आहे, कारण लवकर आल्यावर गर्दी थोडी कमी असते. हे बघा, सकाळी मम्मीने तिळाची पोळी दिली होती ना, लेट झाला होता आज, टिफिन नाही आणला ॲज सच. भाजी चपाती, तिळाची पोळी दिली होती, लसणाची चटणी. आता लसणाची चटणी ऑफिसमध्ये तुम्ही खाणार नाही आहे, तोंडाचा वास येतो, त्यामुळे आता तिळाच्या पोळीवर आपण लंच करूया आणि थोडं जाऊया खाली. चला भेटूया लंच नंतर. असा आहे आपला कॅफेटेरिया, तिथे बुफे असतो रोज लंच. आणि आधीच्या ऑफिसमध्ये ते डिनरसुद्धा होता. आपण मोबाईल ॲपवर बुफे बुक करू शकतो. आणि मी आता खाली लंच नंतर जरा अर्धा तास वगैरे राऊंड मारण्यासाठी येतो आम्ही, आमचा ग्रुप वगैरे येतो, किंवा कधी कधी मी एकटाच येतो. ते लोक दुसरीकडे जातात किंवा ॲज युजल जातात कुठेतरी. तर मस्तपैकी आता मी सांगायचं झालं तर ऑफिसबद्दल जर माहिती द्यायची झाली तर मी निओसॉफ्ट टेक्नॉलॉजीज, म्हणजे जी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अँड IT कन्सल्टिंग कंपनी आहे, तिच्या थ्रू क्लायंट लोकेशनला काम करतो ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर. आणि असं चिल असं वर्क, कधी कधी वर्कलोड असतो, मग संध्याकाळी एक्सटेंड करावं लागतं. तर ते काय नॉर्मल लाईफ झाली आता, आणि मी करतो पण, असं काही टंगळमंगळ करत बसत नाही. तर बरं वाटतं जरा कामात पण लक्ष घातलं की आपली डेव्हलपमेंट होते त्या डेव्हलपमेंटसोबत. आणि आता थोड्या वेळाने जाईल वरती आणि 4 वाजेपर्यंत प्रचंड झोप येते दुपारची. आणि त्याच्यानंतर मग वेळ निघून जातो थोडा चहा कॉफी घेत वगैरे. आणि मग संध्याकाळी 7-7:15 घरी जायला निघतो. आता बसायला जागा नाही मिळत जाताना, पण ठीक आहे, घरी गेल्यावर बरं वाटतं. तर बघूया अजून काही गोष्टी घडतात. लाईफ अपडेट तर तुम्हाला आता कळतच राहील डेली ब्लॉग्स थ्रू. तर बघत राहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका, कारण आत्ता थांबायचं नाही आहे. अंबज्ञ आता कॉफी घेतली आणि इथे जाऊन बसलो आपल्या निवांत ठिकाणी. म्हणजे रोज नाही इथे तिथेच बसतो आमच्या टेबलवर कॉफी घेऊन. आज म्हटलं चला इथे बोलूया आपण. आज पहिल्याच दिवशी आपलं ऑफिस दाखवतो आहे आणि या ग्रेटेस्ट पॉसिबल व्ह्यूसोबत. तर मस्त आता झोप येते थोड्या म्हणून कॉफी घेतली. आणि इथे बघा हा स्टुडिओ आहे. ॲक्च्युली तो बाहेरून जास्त तुम्हाला कळेल. इथे आता कसलं तरी प्रीमियर चालू आहे. मी त्या दिवशी इथे सतीश राजवाडे वगैरे यांची स्टार प्रवाहावर नवीन सिरियल जेव्हा येत होती, तर त्याचं पण हे चालू होतं. म्हणजे बघितलं मी त्यांना, मला दाखवतो जरा तिथे. हे काय हे नाही आहे, हे इथे प्रेस कॉन्फरन्स वगैरे होते ना, तर तो हॉल आहे इथे. हां, हे बघ इथे AI वर्सचं लावलेलं होतं त्या दिवशी. आणि इथे स्प्लिट्सविलाची स्क्रीन वगैरे. हा स्टुडिओ, तो बघा तो स्टुडिओ आहे.
तर हाय, गुड इव्हनिंग मित्रांनो. रस्त्यावरचा नॉईज येत असेल, निघालो ऑफिसमधून आता. आज संध्याकाळची घाई असते जरा. आणि नॉर्मली कसं आहे की लोअर परेल स्टेशन जवळ आहे इथून वेस्टर्न लाईनचं, पण ते वेस्टर्नवरून दादरला जा, दादरवरून चेंज करा. त्यापेक्षा मी सेंट्रलचं करी रोड पकडतो आणि डायरेक्ट ठाण्याला उतरतो. आता पोहोचतो आहे घरी, बघूया. 9-9:30 वाजतात रोज. पोचलो आहे घनसोली स्टेशनला 10 मिनिटांपूर्वीच आणि आता तिथून गाडी घेतली आणि चाललो आहे आता आपल्या घरी. आता इथून काय 15-20 मिनटं लागतात आणि कधी कधी लागते ट्रॅफिक. होळी असेलच स्वागताला घरी. आता बेल वाजूया, टिंग टॉंग. गाऊनवाली बाई जेवण करते. आली नाही होई दरवाजा उघडायला. सुंदर जेवते का? आज काय केली जेवायला? पनीरची भाजी, रोटी. पनीरची भाजी, मटर पनीर. अच्छा, तर चला गाईस, पोचलोय घरी. आता जरा फ्रेश होतो आणि जेवण वगैरे घेतो आणि मग या आपल्याला एंड करूया. नंतर काहीतरी बऱ्याच दिवसांनी पहिला दिवस असल्यामुळे, म्हणजे रिझ्यूम करत असल्यामुळे काहीतरी स्पेशल करूया गाण्यामध्ये. तर बघा आज काय बनवलं मेन्यू. मटर पनीर ग्रीन मसाला मध्ये आम्ही मागच्याच केलेलं, एकदम मस्त झालेलं. फुलके म्हणजे घरगुती रोटी आपली आणि कांदा मस्त ना. आमचं आधीच डिस्कस झालेलं, मी येऊन थोडंफार मदत करणार आता पण करून टाकलं. या जेवायला. मस्त आहे. कसली भाजी खाते? खोबऱ्याची. पनीर नाही आवडत तुला? स्कूलमध्ये काय केलं आज? मज्जा. आणि अभ्यास किती केला? खूप सारा. आयुषी काय बोलली? आयुषी दिसली नाही. आली नव्हती का आज? भाऊ कसं, तिचा भाऊ आलेला. भाऊ न्यायला? न्यायला नाही, तो स्कूलला आलेला. आयुषीच असेल, केस कापले असतील. तिचा भाऊ होता का? दोघे सेम आहे का? नीचे देखो. सेम आहे दोघे. भाऊ आहे का पण तिला? तिचा भाऊ आणि ती सेम. दोघे एकच घरात राहतात. मग काय वेगळं राहणार का भाऊ? तिचा भाऊ असला का वेगळं राहणार का? तुला कोणी सांगितलं भाऊ आहे? एक कडक रोटी ना. सो गाईज, फायनली जेवण वगैरे झालं, टी व्ही बघितला थोडा, ओवी बरोबर थोडा गप्पा मारल्या आणि आता झोपायची तयारी झालेली आहे. ऑलरेडी लेट झालेला आहे, 12:30 ते 1:15 वाजलेले आहेत. युजली हाच टायमिंग होतो आणि चेहरा दिसत असेल डल झालेला आहे, कारण एवढे दिवसाचे 4 तास ट्रॅव्हलिंगमध्ये जातात. सो एनर्जी आल्यावर थोडी डाऊन होऊन जाते, पण हरकत नाही. उद्या सकाळी फ्रेश माइंडने उठून नेक्स्ट डेला सुरुवात करूया आणि भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, नाहीतर मला मोटिवेशन मिळणार कसं? तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून घ्या आणि आवडलं असेल तर ह्या ब्लॉगला लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करा. जसं की म्हणालो होतो की बऱ्याच दिवसांनी आता परत एकदा स्टार्ट केलं आहे, तर आज काहीतरी स्पेशल करूया ह्या ब्लॉगला एंड करण्याच्या आधी. तर हे स्पेशल आहे आत्ता बघा एंडला. हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे हैं, हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे हैं, तुम कहते हो कि ऐसे प्यार को भूल जाओ, हम तेरे प्यार में सारा आलम खो बैठे हैं.